मनाचे श्लोक हा सिनेमा काल महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे. मराठी चित्रपट आहे हा. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट काल महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालेला आहे. मात्र या चित्रपटावरून वाद निर्माण झालेला आहे. वादाचं कारण आहे या चित्रपटाचं नाव. समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक हा जो काव्य प्रकार आहे, हे जे पुस्तक आहे, तर याचं नाव या चित्रपटाला देण्यात आलेलं आहे. याच्यामुळं हिंदुत्ववाद्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्यांनी काल जवळपास पुण्यामधले 5 ते 6 शो काल बंद पाडले. मोठा राडा आपल्याला कोथरूडमध्ये पाहायला मिळाला. हे आंदोलन ज्यांच्या नेतृत्वात झालं त्या उज्ज्वला गौड आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकी त्यांची भूमिका काय आहे? हा चित्रपट काल तुम्ही 5 ते 6 शो बंद पाडले, नेमकी तुमची भूमिका काय? जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी हे राष्ट्रसंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु आहेत आणि त्याच विचारांवर आम्ही देखील समर्थ रामदास स्वामींची साधना करतो. समर्थ रामदास स्वामी यांनी जे वाङ्मय लिहिलेलं आहे मनाचे श्लोक, त्या मनाचे श्लोकाच्या पुस्तकाचा वापर अनेक ठिकाणी बाल संस्कार केंद्रामध्ये लहान मुलांना संस्कार शिकवण्यासाठी वापरला जातो. आणि समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं हे पुस्तक हे आम्हाला शिरसावंद्य आहे. त्याचं शीर्षक वापरून जर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप दाखवत असाल चित्रपटामध्ये, तुमचं जर कथानक जर विरोधाभासी असेल तर त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. तुम्ही चित्रपटात काहीही दाखवा, आमचा त्याच्याशी कुठलाही ऑब्जेक्शन नाही आमचं त्याच्यावर. परंतु तुम्ही वापरलेलं जे नाव आहे ते आम्ही कदापि मान्य करणार नाही. आणि वारंवार जर आमच्या संतांचा अपमान या महाराष्ट्र भूमीवर होत असेल तर आम्ही अशा पद्धतीने आवाज उठवणार. मग त्याच्या परिणामाला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. या चित्रपटाची टीम आणि तुम्ही काल कोथरूडमध्ये आमने सामने आले होते. काय झालं तिथं तुमच्यामध्ये? हा चित्रपटाचे जे प्रोड्युसर आहेत ते म्हटले ना की आमचं चुकलं, आम्ही पण संतांना मानतो. मग तुम्ही जर संतांना मानता तर मनाचे श्लोक आज लहान मुलाला जरी विचारलं, शाळांमध्ये जर मराठी शाळांमध्ये आजही मनाचे श्लोक शिकवले जातात, मग आज एका लहान मुलाला जरी विचारलं मनाचे श्लोक कुणी लिहिले तर समर्थ रामदासांचं नाव लगेच समोर येतं, त्यांची प्रतिमा डोळ्यापुढे उभी राहते. मग त्या प्रोड्युसरला कळलं नाही का आपण जे प्रोड्यूस करतोय याचा परिणाम काय होईल? समोरासमोर आले तर त्यांनी माफी मागितली, त्यांनी सांगितलं आम्ही नाव बदलतोय, आम्ही नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तर आमची हीच मागणी आहे की जोपर्यंत तुमचं प्रॉपरली ऑफिशियली नाव बदललं जात नाही तोपर्यंत तुमचे कुठले पोस्टर बुक माय शोला लावणारे तुमचे जे शोज आहे मनाचे श्लोक नावानी ते जर कुठे दिसले तर आम्ही कुठल्याही चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. आम्ही चित्रपटाचं आणि प्रेक्षकांना त्याच्यातनं जर काही नुकसान झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार ही टीम असेल, हे आम्ही काल स्पष्ट सांगितलेलं आहे. आपला देश कायद्याने चालतो. न्यायालयाने हे प्रकरण जेव्हा न्यायालयामध्ये गेलं होतं त्यावेळेस न्यायालयाने काय निर्णय दिला हे तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही विरोध करताय. हो ना, न्यायालयाने का नाही विचार केला? न्यायालय पण सत्सविवेक बुद्धी वापरत असेल ना, मग न्यायालयाने हा विचार का नाही केला? मनाचे श्लोक हे नाव देऊन जर कुठेतरी त्यांना स्क्रिप्टिंग माहित नसेल, त्याचं काय स्क्रिप्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये, कारण हा पूर्ण विरोधाभास आहे. ज्या समर्थ रामदासांनी स्वतःचा डोळ्यावरून संसार टाकून ते जगाच्या कल्याणासाठी भ्रमंतीला निघाले, त्यांचं नाव वापरून जर इकडे रिलेशनशिप दाखवत असाल तुम्ही तर हा विरोधाभास आहे, तो आम्हाला मान्य नाही. कोर्टाचा निर्णय पण आम्हाला मान्य नाहीये. मग कोर्टाने आमच्यावर काही ताशेरे ओढू दे, आम्हाला आत बसू दे, आमच्याबद्दल काही कोर्टाने फरमान काढू दे, ते आम्हाला मान्य आहे. परंतु आम्ही कोर्टाचा निर्णय सुद्धा धुडकावून लावू. कोर्टाशिवाय सेन्सॉर बोर्ड पण आहे, सेन्सॉर बोर्डाने पण परमिशन दिली आहे. तुम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य नाही हे म्हणताय, हेच आश्चर्यकारक आहे. हो, सेन्सॉर बोर्डाचाही आम्ही निषेध करतो ना. अहो, आमच्या संतांचं जर नाव वापरलं, इतर धर्माचे संत का नाही दिसले तुम्हाला? मग इतर धर्मियांची नावं, कुठल्या त्यांच्या ग्रंथाची नावं नाही दिसली तुम्हाला? तिथे तुम्ही का नाही? म्हणजे सेन्सॉर बोर्डाने पण ही खूप चूक केलेली मोठी, आणि सेन्सॉर बोर्डाचा सुद्धा आम्ही निषेध करतो. मग तिथे कोणीही असो, कुठल्याही विचारांचे लोक असू देत, सेन्सॉर बोर्डाचा देखील आम्ही निषेध करतोय. आणि आम्ही स्पष्ट सांगतोय ना, आम्ही तुमच्या लाईव्हवर सांगतोय, आम्ही मीडियावर सांगतोय की परिणामांची आम्हाला आता काळजी नाही. कारण आमच्या समर्थांनी आम्हाला शिकवलेलं आहे, दटासी महादट उद्धट आणि ठकासी पण महाठक. ज्यांना ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत आम्ही उत्तर द्यायला आता रस्त्यावर उतरणार आहोत. कोर्टाने काहीतरी विचार करूनच हा निर्णय दिला असेल ना? अहो, कोर्टाने विचारच केला नाही निर्णय देताना. आता आम्हाला असं वाटतंय कोर्टाने आता समोर येऊन उलट आम्ही कोर्टाच्या विरोधात जाऊ आता, आणि कोर्टाच्या विरोधात जाऊ की तुम्ही हे का दिलंय हे नाव?
कसं काय तुम्ही हे नाव देऊ शकता, किंवा ह्या नावाला तुम्ही परमिशन दिली कशी, तुम्ही पूर्ण स्क्रिप्ट वाचली का, तुम्ही पिक्चर बघितला का, त्याच्यामध्ये काय दाखवलं गेलेलं आहे. म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथाचं नाव आणि इकडे लिव्ह इन रिलेशनशिप हा विरोधाभास आम्हा हिंदुत्ववाद्यांना मान्य नाही. त्यामुळे आम्हाला कोर्टाचा निर्णय देखील मान्य नाहीये, हे मी अगदीच जबाबदारीने बोलतेय. पण कोर्टावरती तुम्ही एवढं तीव्र आक्षेप नोंदवतायत, कोर्टाच्या विरोधात उभं राहणार म्हणता, काय करणार तुम्ही? काय करणार म्हणजे आता आम्ही जे करायचंय काल दिवसभरात आम्ही केलेलं आहे. इथून पुढे जर चित्रपट असाच चालू राहिला, आता काल टीमने आम्हाला सांगितलंय की आम्ही नाव बदलतोय, आज दिवसभरात आम्ही बघणार ना. आज प्रत्येक चित्रपटगृहामध्ये आमची लोक जाणार आहेत आणि जर चित्रपटगृहामध्ये पुन्हा जर चित्रपट प्रदर्शित होताना दिसला तर आमचं जे पुढचं पाऊल असेल ते जसं तुम्हाला कालचं पाऊल दिसलं तसं आजचं पण दिसेलच. पण हिंदुत्वादी जे हिंदुत्वाचे प्रतीक असणारे जे देव आहेत, धर्माचं प्रतिनिधित्व करणारे जे काही प्रतीक आहेत, त्यांची नावं चित्रपटांना देण्याची ही काय पहिली वेळ नाहीये. अनेक हिंदी चित्रपटांना देवाधर्मांची नावं दिलेली आहेत, मराठी चित्रपटही आलेले आहेत. मग त्यावेळेला तुम्ही विरोध केलेला नाही असा एक तुमच्यावरती आरोप होतोय. आता फक्त मराठी चित्रपट आहे आणि म्हणून तुमची एवढी हिंमत वाढली असा एक आरोप होतोय तुमचा. नाही, हे बघा, ज्यावेळी पुरोगाम्यांचं सरकार होतं किंवा आता तुम्ही जर म्हणालात की इतर हिंदी चित्रपटांनाही देवांची नावं दिली गेली, त्यावेळी देखील आमचा आक्षेप होता. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळी राजा लढाईला जातो त्यावेळेस त्याच्याकडे जर मॅनपॉवर असेल ना तर तो कडाडून विरोध करू शकतो. त्याही वेळेस आमचा विरोध होता, परंतु सरकारचाही फरक पडला. पुरोगाम्यांचं सरकार असल्यामुळे त्यावेळी आम्हाला विरोध झाला आणि आता जे सरकार आहे ते हिंदुत्ववादी सरकार आहे. आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे, पूर्ण आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की आम्ही उचललेलं जे पाऊल आहे ते पाऊल हे योग्य दिशेने आहे आणि त्यासाठी सरकार आमच्या पाठीशी उभं राहील याचा आम्हाला विश्वास आहे. याच्या आधी कोणत्या चित्रपटांना तुम्ही विरोध केलाय अशा पद्धतीनं? आता तुम्हाला माहितीये ना, तुम्ही न्यूजवाले आहात, तुम्हाला माहितीये कुठले चित्रपट येऊन गेले. बजरंगी भाईजान नावाचा सिनेमा आला होता, त्याला तुम्ही विरोध केला होता? हो, आमचा विरोध तेव्हाही होता. 17 जुलै 2025 हा चित्रपट रिलीज झाला, त्यावेळेसही आमचा विरोध होता. बजरंगी हे नाव, परंतु बजरंगी भाईजानमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे आज त्याची काय अवस्था आहे आम्ही या दृष्टीने बघतो की सदर जो सलमान खान होता त्याच्यामध्ये त्याची आज अवस्था अशी आहे की एकही चित्रपट काय तो बाहेरही निघू शकत नाही, एवढी त्याला आज दहशत आहे. आणि कुठेतरी बजरंगी भाईजान या चित्रपटाला आक्षेपार्ह नाव दिल्यामुळे हळू संत गतीने आम्ही त्याच्या विरोधात काम करत होतो आणि आता त्याचे परिणाम दिसत आहेत. तर नुकतंच एक प्रकरण आलं आहे की सुप्रीम कोर्टचे जे चीफ जस्टिस आहेत तर त्यांच्यावरती बूट फेकण्याचा एक प्रकारे प्रयत्न करण्यात आला, तो देखील हिंदुत्ववादीच असल्याचं सांगितलं जात आहे. आता तुम्ही देखील न्यायालयाच्या भूमिकेवरतीच एक प्रकारे चिखलफेक करताय किंवा त्यांच्यावरती आरोप करताय. हे तुम्ही भाजपशी देखील संबंधित आहात, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, अशा असताना हे सगळं खूपच आश्चर्यकारक आहे असं नाही वाटत? मी जरी भाजपच्या पदावर असले तरी सर्वप्रथम मी एक हिंदू आहे आणि मी आता तुमच्या समोर काय घालून बसलीये, भगवा घालून बसलीये. मी भाजपचं माझं कुठलंही वापरलेलं नाहीये आणि भाजप म्हणून मी तुमच्या समोर आलेली नाहीये. मी भाजप हे हिंदुत्ववादीच आहे, परंतु आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. कट्टर म्हणजे आम्हाला आता चालणारच नाही. आणि बूट फेकण्याचा जो प्रकार झालेला आहे तुम्ही बघू शकता. मग न्यायालयाने जर आम्हाला उत्तर दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या ते जे बूट फेकण्याचा प्रकार झाला त्याच्यामध्ये न्यायालय जज म्हणतोय स्वतः की तुम्हाला तुमच्या देवाला सांगा, मग तुमच्या देवानी ते मूर्तीचं जे काही झालेलं आहे, तुमचा देव जर एवढा जागृत आहे तर मग त्याला उत्तर देणारा कोण आहे? जरी तो वकील असला तरी तो एक सामान्य माणूस आहे ज्याला ते विचार पटले नाही. त्याचप्रमाणे न्यायालयाचा हा निर्णय आम्हाला पटलेला नाहीये आणि आम्ही हिंदुत्ववादी म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहोत. समर्थन करतायत बूटफेकीची जी घटना झाली त्याचं? 100% समर्थन करते मी बूटफेकीचं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर निषेध नोंदवला या गोष्टी. नाही, नोंदवू द्या ना. आम्ही हिंदुत्ववादी आणि कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला खरोखर जर आमच्या देवांच्या मूर्तीवर जर तुम्ही बोलत असाल न्यायालयाच्या खुर्चीवर बसून, तर मग त्याच न्यायालयाच्या खुर्चीवर बसून तुम्ही लव्ह जिहादच्या विरोधात का बोलत नाही? लव्ह जिहाद एवढा बोकाळलेला आम्ही रोज या केसेस हँडल करतोय. आमच्या गो रक्षकांवर एवढे हल्ले होत आहेत, मग न्यायालय का नाही निर्णय देत की गोरक्षकांवर जर जीव घेणे हल्ले होत आहेत तर 8 दिवसात तो मारेकरी सुटतोय, कसाही सुटतायत 8 दिवसात, म्हणजे हे बोकाळलेत ना. एक साधा प्रश्न आहे माझा. तुम्ही म्हणता की तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहेत, नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, तुम्ही जास्त हिंदुत्ववादी कट्टर आहेत का नरेंद्र मोदी? नरेंद्रजी मोदी पण आहेत. मग नरेंद्र मोदी निषेध करतात मात्र तुम्ही त्या गोष्टीचं समर्थन? नरेंद्र मोदी निषेध करतायत. पंतप्रधान पदावर त्यांना सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतंय, त्यामुळे
ते निषेध करतही असतील. आम्ही त्यांचा खूप सन्मान करतो आणि नरेंद्र मोदीजींच्या विचारांवरच आम्ही आज त्यांच्या विचार, तेही संघाला बिलॉंग करतात आणि संघाला बिलॉंग करत असल्यामुळेच श्रीराम मंदिर असेल, 370 कलम असेल, एवढे मोठे मोठे जे निर्णय घेतलेले आहेत ते हिंदुत्ववाद्यांसाठीच घेतलेले आहेत, त्यांनी हिंदू राष्ट्र व्हावं यासाठीच घेतलेले आहेत. बरं, आता पुढची काय भूमिका असणार? आमची पुढची भूमिका ही असणार आहे की जर इथून पुढे चित्रपट दाखवला, कारण आम्हाला काल प्रोड्युसरनी शब्द दिलेला आहे, आम्ही नाव बदलतोय, आमची प्रक्रिया सुरू आहे. जर त्यांनी नाव बदललं नाही तर आमचं आजचं पाऊल उद्या कालच्या पावलापेक्षा आणखीन प्रखर असणार आहे आणि इथून पुढे सडेतोड उत्तर देण्यासाठी, मग जर आमच्या संतांचा, आमच्या वाङ्मयाचा, आमच्या कुठल्याही हिंदुत्वनिष्ठ आमच्या लोकांचा जर कुठे मनाला आम्हाला ठेस लागणारी जर क्रिया घडत असेल तर त्याचा आम्ही कडाडून विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार. तर या होत्या उज्ज्वला गौड. त्यांनी अतिशय स्पष्टपणे इशारा दिलाय की या सिनेमाचं नाव बदललं जावं, नाहीतर काल ज्या पद्धतीने विरोध केला त्यापेक्षा आणखी तीव्र आम्ही विरोध करू. पाहूयात या सर्व प्रकरणामध्ये पुढे काय घडतंय. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.